देण्यापेक्षा, ज्याला हमेशा सोडून देण्यापेक्षा किती प्रकरणात त्याला सोडायचं आणि मग याच्यात जे सोडायचं. त्यामुळं आम्ही खंबीर आहेत. माझं एकच सांगणं आहे, समाजाला शांत राहावा. गृहमंत्री सुद्धा फडणवीस साहेब खंबीर दखल घेऊन त्याला सुद्धा आता चौकशीला घेतील. दूध का दूध पाणी का पाणी करतील. लांबून लांबून काही करतील असं आम्हाला आता वाटत नाही. आणि आम्ही तर सांगितलेलं आहे, असं असं कळालंय, हे बघा, चौकशा करा. आता ते करतील नाही करतील त्यांचा भाग. आमच्या वतीनं आम्ही सांगितलंय, नंतर आम्ही बघू. आता पण कोण नेते आहे त्याच्यामध्ये, कोणाचा रोष आहे तुमच्यावर, कोणाचा राग आहे एवढा? रागाचा काय संबंध, रोषच काय संबंध. सरळ नावच येते त्याच्यात. त्यात काय आम्ही घेतोय का काय घेतोय, सरळ बोलला होते त्याच्यात. ते आता ऐकतोय मी त्याच्यावर. आत्ताच डायरेक्ट काय बोलत नाही. उद्या सकाळी 11 वाजता नावासहित घ्या. आज काय काय होतंय काय काय नाही ते काय चौकशी करताय, कारण तपासाचा भाग आहे. आपण त्याच्यात डिस्टर्ब करू नये म्हणून मी काहीच बोललो नाही. आज बोलणार सुद्धा नव्हतो मी. त्याच्याला बघू, कारण ते आता चौकशीचा भाग आहे पोलीस प्रशासनाचा. ते आता चौकशी करतील त्या पद्धतीने. आपण कशाला चपडप करायचं. आपलं सांगायचं काम होतं, हे खरं आहे का कुठं बघा, ते बघतायत. म्हणून आता त्याच्यावर काय बोलायचंच नाही. उद्या त्याला बघू आपण सविस्तर त्याच्यावर. ज्या कोणी जो कोणी गटामागे आहे त्याचं नाव पुढे घेणार का तुम्ही, किंवा जे पुरावे तुमच्याकडे आहात ते माध्यमासमोर मांडणार आहात? हा, मग का नाही म्हणणार. आता याच्यापेक्षा काय असतं आणखी. तुम्ही फार जीवावरच जर उठायला लागले, याच्यापेक्षा अंतिम काय असतंय. याच्यापेक्षा अंतिम काय असतं. तुम्ही एखाद्याच्या जीवावरच जर उठायला लागले तुमच्या त्या नीच राजकारणासाठी, तर बेटे आता खरंच तू चुकीच्या ठिकाणी हे झाला. तो आतापर्यंत केलेलं षडयंत्र, रचलेले कट कुणी भेदले नाही. तो ही साखळी पुरी भेदली आहे. आता तरी ओळखून घ्यायला पाहिजे की आपण कमजोर झालो, आपले नीट झक मारा.